चला दाक्ष बाया. मित्रांनो आपण आलो मिरवटच्या बोरणा नदी मतलब तलावावर. मामा डावा जेवण कुठे आहे त्याच्या गडीला का? डावर जेवण यायलाच लागते. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. आमची गँग नारळ काढायला आल्यावर थोडेसे काढून तिकडे टाकले तर म्हणजे खाऊ वाटू लागलं म्हणून फोडलंय. मी नारळ पाणी जास्त केलंय. आपण आज नारळ नारळ डे तर ह्या गँग सोबत आपण आज दिवस घालणार आहोत. बघा कसं काय जात आहे. नारळ डुप्लिकेट नारळ. ये बड़ी अच्छी बात कही है. आणि तरी काढ किती यातलं. अक्षय भाया, मुंगा भाया, सिद्धू भाया आणि हावलं मराठीत आता पाहू शकता आपण नारळ चालू कार्यक्रम. नारळ घेऊन जा. 70 रुपयाला एक नारळ हिरवा. आता ते एक नारळ नव्हता. चला हातात घेऊ लागतो. तुमची कोणची दाना आला तळ्याच्या कडेला पवायला. चिखला जायला आधी घेऊन. अशक्य सुंदर असा रस्ता आमचा. दम येतो रोख बता शेर खाव. काय सोडून देणार झाली रे. झटकाली. काय झालं? यावंच लागते पवायला. कुठं ओमा डावा जेवण कुठे आहे तळ्याच्या कडेला का? डावर जेवण यायलाच लागते. यावंच लागते पवायला. सकाळपासून 5 पावला. दिवस माणूस तर हलायचंच नाही इथंच. नाच करते काय कस आहे? चला पुढे चला. खडीला टोचत देत काय चप्पल काढलंस. कसलं नियोजन आहे. चला दाक्ष बाया. चला आता मित्रांनो आपण आलो मिरवटच्या बोरणा नदी मतलब तलावावर. एन्जॉय करणार आहोत. सर्व मित्र कंपनी आलेली आहे. आज स्विमिंग, एवढ्या उन्हाची स्विमिंग होणार आहे. सर्वांनी लाईक आणि फॉलो करा. आम्ही आलात आमच्या घुबड्यावर तळ्याच्या. ये बड़ी अच्छी बात कही है. नाच करतात का? यावाच लागतंय पवायला. हा ग माय. नाच करायचं ना. तळ्याला खूप सारं पाणी पवायला आम्ही. कुठून आलात? पुण्याहून आलात आम्ही दोघं तिघं मित्र. बाहेरून गरम वाटते पण मध्ये लय मस्त का. तुम्हाला क्वालिटी कशी वाटली? क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर. तुम्हाला कसल्या प्रकारची अडचण आली का? आम्हाला कसल्याच प्रकारची अडचण नाही. एक नंबर. इथं मस्त वाटतंय. इथं आम्ही खूप दुरून आलेले आहेत. आणखी सांगायचं मला राहण्याची खाण्याची पैसे कशी आहे? राहण्याची खाण्याची एकदम नंबर एक उत्तम सोय. मालक एक नंबर आहे मला. कशी एक नंबर. मालक एक नंबर म्हणल्या विशेष नाही. विशेष नाही. या मग आता एकदा. यावंच लागते. नाच करते काय. आणि आमच्या ट्रेनरलाच 2 कोटी लक्ष्मण 2 कोटी घेत होते. आमचा ट्रेन आहे पाण्यामध्ये निघाला तर संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत बाहेर निघत नाही. त्याचं रेकॉर्ड आहे. ते ना एकदा पाण्यात शिरला होता तर 1.5 महिना पाण्याच्या बाहेर निघाला होता. माझं आता जेवण खावं म्हणून ते 1.5 कोटी घेतो. ते माणूस आहे बघा. ही खासियत आहे आमच्या ट्रेनरची. त्याच्यामुळे ट्रेन आमच्या स्विमिंग पूलला लाभलेला आहे. एवढा ट्रेनर पुन्हा भेटणे नाही. एकदा जर डुबकी घेतली मोफत शिकवणार. इथं येणाऱ्यासाठी, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी मोफत इथं हे शिक्षण देतात. दगड बांधून शिकवण्याची. नाच
कर देगा यावा झालंय आमचं आकडे आलत मुंजा भाई आपण तळ्याच्या कडेला आकडा. हे बघा बैल कसा झोपलाय, सण पडलाय उगा खाऊन पिऊन. उघड उघड उघड. तर मंडळी बैलगाडी घेऊन निघाला त्रिपुराच्या पट्टीला. आणि किती कटे झालेत? 8 कटे. 8 कटे घेऊन यायचे आपल्याला बैलगाडी टाकून जेवरीचे. त्या दिवशी गेलो ना आपण जेवरी आणाय बघायला, काढाय चालू होती बघा. तिकडे चालला आपण. चला मग जाऊया आणि येऊया या डहाणून. उन्हातानाचं लय परेशान झालं. आता आम्ही सावळगावच्या घाटात गेलतात तुरीची डाळ करायची चालू या ती आणण्यासाठी. आता चालत आता जात आहेत शेतात वारल्या डेल्यामध्ये. शुभम हे काय काळा झर दिसायला शुभम ऑर्डर लावून आलो माय. सप्पन माय. सूर्यदेवाचं दर्शन झालं. ही आमची जुन्या काळातली हिरे, आजोबा पंजोबाच्या काळातली. इथं मोठा असं ना, हा मोठ होती. लय यायचं नाही पण इथं कसलं फाटीले पडले का. इथं मोठ होती. तुम्हाला तर माहितच आहे पिपळाच्या पट्टीतलं ज्वारी काढणं झालंय. आता वरलं ज्वारी काढायचं चालू या. तेच बघण्यासाठी आला किती राहिलंय किती नाही बघा म्हणलं. जावं घरला पुन्हा. हा डुकरान तार तोडली की रे शुभड्या. हो मग ते आठवत नाही ओस का माहेर का. दगड बांधलाय ह्याला. दगड कोणी बांधलाय? आणि पाणी द्यायला आलो वर. ही झाली आता ज्वारी पाडणं. आता उद्या खुडकते हिला. खुडलं की एका जागेवर ढीक करायचं, काढायचं ह्याचं बी खळ. सोप आहे का माय. हे इथं आग्या मोळ बसायले या. बाबू या कांदीला दान करीला घरी बोंबलं तर जायचं काम आहे.